नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. संगमनेर तालुक्यात 40 वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. अमोल खताळ यांचं सूचक विधान. साकूर पठार भागातील गावात माहितीच्या उमेदवारांनी घेतल्या मतदारांच्या गाठी भेटी. संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागात पिण्याला पाणी नाही, आरोग्याची व्यवस्था नाही, रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. मग यांनी 40 वर्ष केले तरी काय, असा सवाल उपस्थित करत तुम्ही जर या भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकले नाही, त्यामुळे तुम्हाला आमदार पदावर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही, अशी जोरदार टीका माहितीचे उमेदवार अमोल खताळ यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली. संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागातील दरेवाडी, कुंभारवाडी, वरवंडी, खांबे, खरशिंदे, कणसेवाडी, चौधरवाडी, कवठे, मलकापूर, बिरेवाडी, मांडवे, शिंदोडी, साकूर, जांभूत, हिवरगाव, पठार, गिरेवाडी, कान्हेवाडी गावामध्ये जाऊन मतदारांच्या समक्ष भेटी घेत संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश काळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख बाबासाहेब कुटे, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रौफभाई शेख सर, चिटणीस इसाक पटेल, शिवसेनेचे साकूर पठार भागातील युवा नेते गुलाब भोसले, शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाप्रमुख सोमनाथ भालेराव, भाजप नेते बाबासाहेब गुळवे, रणखांच्या सरपंच मंदाताई गुळवे, माजी सरपंच उज्ज्वला गुळवे, खांब्याचे सरपंच रवींद्र दातीर, बिरेवाडीचे माजी सरपंच बाबाजी सागर, वरवंडीचे एकनाथ वरपे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सुभाष भुजबळ, बाळासाहेब खेमनर, भाजप जिल्हा सरचिटणीस रोहित चौधरी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुयेग गुंजाळ, भाजप उपाध्यक्ष संदेश देशमुख, भाजप शहराध्यक्ष शशांक मेनन, सोमनाथ बारवे, राहुल शेजवळ, उज्ज्वला गुळवे, सचिन गुळवे, मयूर गुळवे, धनंजय गुळवे, गंगाराम जाधव, संदीप गुळवे, संदीप वरपे, सदाशिव पवार, तुषार पेंड भाजे, अजित कांबळे, गोपीनाथ रुपवते आदी मान्यवरांसह माहितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खताळ म्हणाले की तुमच्या सर्वांच्या मनामध्ये असणारी खदखद दूर करण्यासाठी मला फक्त 5 वर्ष द्या. मी सर्वप्रथम तुमच्या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवेल, तसेच रस्त्याचा आणि आरोग्याचा प्रश्नही मार्गी लावेल. जर मी हे करू शकलो नाही तर मला परत दारात उभे करू नका, असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले, आपल्याला निवडणूक टीका टिप्पणीवर जिंकायची नाही तर विकासाच्या मुद्द्यावर जिंकायची आहे. त्यामुळे आपल्याला या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध काम करायचे आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने जायचे आहे. आपल्याकडे 10-12 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. निवडणूक एकदम निर्णायक टप्प्यावर आलेली आहे. तालुक्यात परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे प्रत्येकाने घराघरात जाऊन माहिती सरकारच्या योजना प्रत्येकाला समजावून सांगा. या निवडणुकीमध्ये आपल्याला परिवर्तन करायचे आहे. या निवडणुकीत अमोल खताळ हा उमेदवार नाही तर सर्वसामान्य मतदार हाच उमेदवार आहे असे मानून प्रत्येकाने माहितीच्या मागे भक्कमपणे उभे राहा, असे आवाहन खताळ यांनी केले. राज्यात माहितीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याला सर्वाधिक 650 कोटीचा निधी आला आहे. आतापर्यंत एवढा मोठ्या प्रमाणात निधी कधी आला का, असा सवाल खताळ यांनी उपस्थित केला. जर निधी दिला असेल तर तो मेहुण्याला, भावाला, भाच्याला, बहिणीला यांना सोडून त्यांनी कधीच सर्वसामान्य मतदाराचा विचार केला नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण माहितीच्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कम उभे राहू, असा विश्वास साकूर जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मतदारांनी दिला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संजय गांधी निराधार योजनेची जबाबदारी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर टाकली. त्या माध्यमातून सर्वसामान्य विधवा, परित्यक्त्या, वयोवृद्ध, दिव्यांग या सर्वांना या योजनेचा लाभ कसा मिळेल याचा मी विचार केला. लाभ देताना हा कोणत्या जातीचा, हा कोणत्या धर्माचा, हा कोणत्या पक्षाचा, हा विचार अजिबात केला नाही. सर्वांनाच संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून दिला आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर. खास दीपावली निमित्त चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळते. चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल.
सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये। या हॉटेलची चवच लय न्यारी, पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लय न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।